गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आता आपण 7वं चॅप्टर वेव ऑप्टिक्स बघत आहोत. तर त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट डिफ्रॅक्शन. तर व्हॉट इज अ डिफ्रॅक्शन? तर डिफ्रॅक्शन ह्या मेथडमध्ये आपल्याला एक प्रकारे यंग डबल स्लिट जो काही एक्सपेरिमेंट आहे तर त्याच्यामध्ये लिओर्स अँड फ्रेस्नेस बायप्रिझम्स एक प्रकारे ह्या मेथड्स आपल्याला बघायचे आहे. तर डिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट सिंगल स्लिट देखील आपल्याला बघायचं आहे की नेमकं यामध्ये सिंगल स्लिटमध्ये त्यांनी इथे एक एक्झाम्पल अशा पद्धतीने दिलेलं आहे की डिफ्रॅक्शनचा अर्थ काय की बेंडिंग ऑफ लाईट. म्हणजे काय की प्रकाश जर समजा आता सिम्पल एक्झाम्पल त्यांनी इथे दर्शवलेलं आहे की एक ऑब्झर्वर बसलेला आहे आणि बसलेला असताना की तिथून जर समजा दरवाजा आहे आणि त्या दरवाजा किंवा विंडो किंवा डोअर असेल तर तिथून जर प्रकाश हा जर त्याला जायला मार्ग नसेल तर तो एक प्रकारे कुठेतरी मार्ग हा शोधत असतो, परंतु तो कसा असणार आहे, स्ट्रेट लाईन असणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. तर इथे तुम्हाला जी काही सिंगल स्लिटचा हा जो एक्सपेरिमेंट आहे XY इथे तुम्हाला दिसतोय आणि XY त्यानंतर A पासून B पर्यंत हे एक प्रकारे त्याच्या स्लिटमधलं डिस्टन्स आहे आणि L इज द लेन्स इथे ठेवलेला आहे. तर त्यानंतर इथे तुम्हाला डिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट अ सिंगल स्लिटचा आपण विचार करतोय. तर त्यामध्ये ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला सिंगल स्लिटच्या एक्सपेरिमेंटमध्ये एक प्रकारे जो काही लाईट आहे तर अशा पद्धतीने तिथे हा एंटर हा करत असतो की म्हणजे काय, इट्स अ लेंथ त्याची ही परपेंडिक्युलर असते आणि त्या पेपरवर द स्लिट कॅन बी इमॅजिन टू बी इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ एक्स्ट्रीमली थिन स्लिट असतात. म्हणजेच काय, द मोमेंट ऑफ प्लेन वेवफ्रंट रिचेस द स्लिट, each slit element becomes a secondary source of cylindrical wavefronts responsible for diffraction in all possible directions. A cylindrical lens kept next to the slit converges the emergent beams on the screen kept at the foci. The distance D, capital D जे दिसतंय तुम्हाला, D between the slit and the screen is practically the focal length F of the lens. For all practical setups, the width A जी काही असणार आहे, स्मॉल A जी दिसते तुम्हाला, दिसते की नाही, सुरुवातीलाच सांगितलं होतं मी ऑफ द स्लिट इज ऑफ द ऑर्डर ऑफ, ती किती असते म्हणजे प्रत्येक सेटअपमध्ये म्हणजे कुठेही तुम्ही हा एक्सपेरिमेंट मांडला तरी पण त्यांची जी काही एक प्रकारे विड्थ असणार आहे दोन स्लिटमधली, स्मॉल एचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते 10⁻⁴ टू 10⁻³ मीटरपर्यंत असणार आहे. हे झालं आपलं त्या एक्सपेरिमेंटल सेटअपचं डिस्क्रिप्शन. ओके, मग आता इथे काही इक्वेशन्स, पार्ट डिफरन्सचे इक्वेशन्स तयार होत आहे की VN/AB इज इक्वल टू साइन थिटा आणि त्यावरून तुम्हाला पाथ डिफरन्सचे इक्वेशन हे मिळणार आहे. इफ द पाथ डिफरन्स बिटवीन द वेव इज इक्वल टू लॅम्बडा, लॅम्बडा हा त्याचा काय असणार आहे, पाथ डिफरन्स असणार आहे. ओके, मग आता कुठलेही आपण जर समजा पेअर ऑफ घेतलं तर डिफरन्स हा काय असणार आहे, λ/2 असणार आहे, हे लक्षात असू द्या. आता त्यामध्ये याच्यामध्ये सिंगल स्लिटच्या ह्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला एक प्रकारे डार्क फ्रिंजेस आणि ब्राईट फ्रिंजेस देखील ह्या मिळतात. तर मग विचार जर केला की दीज आर इज अ नियरली मिडवे अँड नॉट एक्झॅक्टली मिडवे बिटवीन द डार्क फ्रिंजेस. ओके, मग आता इथे मिनिमम इंटेन्सिटी इज द फर्स्ट सेकंडरी मिनिमम आणि द अँगल ऑफ इज अ डिफ्रॅक्शन थिटा फॉर विच द फर्स्ट सेकंडरी मिनिमम इज प्रोड्यूस इज गिवन बाय द रिलेशन. मग त्यावेळेस आपल्याला रिलेशन हे मिळणार आहे A sin थिटा इज इक्वल टू लॅम्बडा आणि साइन थिटा इज इक्वल टू λ/A. मग सिन्स थिटा इज अ व्हेरी स्मॉल, साइन थिटा इज इक्वल टू थिटा आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे जे काही एक प्रकारे पाथ डिफरन्सचं जे काही इक्वेशन आहे ते मिळणार आहे. म्हणजे इफ अ पाथ डिफरन्स बिटवीन द सेकंडरी वेव्स फ्रॉम A अँड B इज इक्वल टू 2 लॅम्बडा असणार आहे. काय असतं, दोन यांच्यामधलं जे काही डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आहे, 2 लॅम्बडा असणार आहे आणि हे
कॉन्स्टंट अशी ही व्हॅल्यू असते. प्रत्येक ठिकाणी ही जी काही व्हॅल्यू असणार आहे ती नेहमी ही कॉन्स्टंट असणार आहे. त्यानंतर बघा आपल्याला जे काही याच्याबद्दल बघायचं आहे की पुढचं द अँगल ऑफ डिफ्रॅक्शन थिटा एन फॉर nth सेकंडरी मिनिमम इज गिवन बाय. तर त्यावेळेस आपल्याला इथे ए साइन थिटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा हा जनरल फॉर्म्युला आहे. मग त्यावेळेस तुम्ही एनची व्हॅल्यू 1 टाकू शकता, 2 टाकू शकता, 3 टाकू शकता, 4 सो ऑन. म्हणजे असे अनेक नंबर ऑफ तुम्ही जो काही एन आहे ते टाकू शकताय. मग त्यावेळेस इफ द पाथ ऑफ डिफरन्स बिटवीन सेकंडरी वेव्स ए अँड बी इज इक्वल टू 3 λ/2 असेल तर मग त्यावेळेस इक्वेशन्स कसे मिळतील मग ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यावेळेस जे काही इक्वेशन आहे ते आपल्याला अशा पद्धतीने मिळेल की त्यावेळेस त्यांची जी काही लेंग्थ असणार आहे ती देखील वाढणार आहे λ/2. मग इथे डिस्ट्रक्टिवली एक प्रकारे जे काही आपल्याला आणि कन्स्ट्रक्टिवली हा असा पाथ हा मिळणार आहे. मग 3 λ/2 आणि 3 बघा फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमा आणि फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमा, सेकंडरी मॅक्झिमा आणि सेकंडरी मॅक्झिमा. मग यांच्या म्हणजे काय की कन्स्ट्रक्टिवली आणि डिस्ट्रक्टिवली असं मिळून आपल्याला तिथे हे मिळतं. म्हणजे इन जनरल जर विचार केला द अँगल ऑफ डिफ्रॅक्शन फॉर विच सेकंडरी मॅक्झिमा आर प्रोड्यूस इज गिवन बाय. मग त्यावेळेस आपल्याला इक्वेशन मिळेल की ए साइन थिटा एन इज इक्वल टू ट्वाइस एन प्लस 1 λ/2 वेअर एन इज इक्वल टू 1 2 3 4 असे सो ऑन. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही इक्वेशन्स आहे म्हणजे ज्यावेळेस वेगवेगळे जे काही पाथ डिफरन्स हा असणार आहे म्हणजे फर्स्ट सेकंडरी मिनिमम असेल तर त्यावेळेस कशा पद्धतीने जी काही लिनियर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमम ही मिळेल 2d λ/a. तर आपल्याला तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही डिस्टन्सेस घेऊन वेगवेगळे जनरल इक्वेशन हे मिळतात. म्हणजे डी फॉर डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड द स्क्रीन. ओके. अँग्युलर विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमम इज 2 λ/a. मग आता त्यानंतर बघा आपल्याला द युनिट्स ऑफ अँग्युलर विड्थ इज अ रॅडियन. म्हणजे त्याचे युनिट हे काय असणार आहे रॅडियन असणार आहे, हे लक्षात असू द्या. मग आता बघा त्यांच्यामधला जो काही फेज डिफरन्स आहे बघा आता क्रस्ट आणि ट्रफ. क्रस्ट म्हणजे काय खालचा भाग, ट्रफ म्हणजे वरचा भाग, वरचा उंच जो काही भाग असतो त्याला ट्रफ म्हटलं जात असतं. द अँग्युलर पोझिशन्स ऑफ व्हेरियस सेकंडरी मिनिमा थिटा इज इक्वल टू प्लस λ/a. एकदा प्लस असेल एकदा मायनस असेल म्हणजे हा त्याच्यामधला काय असणार आहे फेज डिफरन्स असणार आहे. बरोबर आहे. एकदा एक जी काही बाजू असणार ती पॉझिटिव्ह आणि दुसरी निगेटिव्ह असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो काही पॉईंट आहे साइन थिटा, मग एकदा साइन थिटाने आपल्याला हे मिळतील 3 λ/2 मायनस 3 λ/2 प्लस 5 λ/2 मायनस 5 λ/2. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही